पाणी आणू शकत आहे का? या सरपंच अधिकार दिलाय आपल्या क्षणाला म्हणायचो प्रोसेस वापरली पाहिजे होती. मग ते जाऊ द्या परत नका तिथं फिरू. वापरत नाही, ते सांगितलं. काय सांगतो माझा आहे का? तू कसं करायचं? काय करायचं? नाही सह्या करायच्या. आता काय सांगता? सरपंचाला दाबलं, सरपंच याला पुढे आता संपून गेलं सगळं. ज्या या महाराष्ट्राच्या जमिनीने वापर करून घ्या. गरिबाचा काय संबंध येतोय का? सरपंच आज गरिबीनं समाज ठोकपणाने मी सांगत ती पूर्वतेच्या म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. कुठलंही काम गावासाठी होत नाही का होत नाही नाही, तुम्ही सांगता बापू तिचं भूमिपूजन केलं तुम्ही सरपंच आला हा बोलायला का तुम्ही त्यांची अडचणी गेल्या नाही आलं थोडं. आता ते सांग. सरपंच खोटे झाला विचार आधी पहिला बरोबर आहे का? बोला तुम्ही, बरोबर आहे. आता बोला. लक्षात आलं? वापर करायचा. आता ज्या माणसाला एक नको सांगू आम्हाला. कोणी फोन केला ते नको सांगू. एक काम आहे. आणि दुसरं काम कर. काम पाहिजे पाहिजे कामाचं वगैरे गावात. पाणी पुरवठा नको सांगू आम्हाला. आणि तुम्ही त्याला बाजू घेऊ. गावाला काय जास्त सांगायचं नाही. मग कशाला? मग तुम्हाला म्हणजे कोणत्या घ्यायला जमतं तुम्हाला? गावाला पाणी येत नाही? तुम्हाला? तुमचं कामं करायची पण आहे ना. तुम्हाला काय काम आहेत आमची? तुमची कामं गावकऱ्यांची वेळ काम करून घ्यायचं. जेवढं काम करायचं. कोटी रुपये कोणी काम करायचं? काम करायचं. हो, तुम्ही घेता व्हिडिओ मध्ये. काय म्हणलं व्हिडिओ? गाव त्यांना डायरेक्शन देत नाही ग्रामपंचायत. काय ग्रामपंचायत सांगत नाही कशी लाईन आणायची ती. हे काय माझ्याकडे प्रश्न होते जो प्रश्न विचारणार आहे गाव ग्रामसेवक 4 महिने तुम्हाला पंचायत आहे का? 4 महिने तुम्ही पंचायत दुसऱ्या गोष्टी केलं, कॉन्ट्रॅक्टर का थांबलाय? पैसे नाही म्हणून थांबलाय का काय थांबलाय? नाही का सांगतो त्याचं कारण आहे 4 महिने तुम्ही पंचायत समितीला प्रस्ताव पाठवला तुमच्याकडे की बाबा मोरेवाडीमध्ये टाकी कुठं बांधायची कुंभी वस्तीमध्ये टाकी कुठं बांधायची तिथनं आलेल्या पाण्यापासून लाईनची बांधायला कशी आणायची सगळ्या वाड्यांची गावठाणची घटी घ्यायची त्याचं उत्तर दिलं का तुम्ही प्रशासन चालवता ना तुम्ही तुमचं काम नाही ते 4 महिन्याच्या गोष्टीला पंचायत समितीला बरोबर पत्र आहे दिलेलं. बरोबर आहे भाऊंचं. मी त्याच गोष्टीवरती 4 महिने बोलले. ऐका ना भाऊसाहेबांना दिलं सरपंचाने बोललं पाहिजे. हा, सरपंचाने बोललं पाहिजे, सरपंचाने हे बोललं तुम्ही पाहिजे. बोलू पाहिजे ना, भाऊसाहेबांना. हे दिलं नाही. तुम्ही एखादं नका बोलू. भाऊसाहेबांनी आमच्या बोलणं होणार नाही. तुम्ही इथं प्रशासन म्हणून आता ऐका सांगताय. तुम्ही 5 रुपयाचं मला सांगा. 5 मिनिटाचं तुमचं काम आहे का? तुम्ही डबा उचलताय, कामं उचलताय सकाळी. इथं पाणी नाही लोकांना. हा तुम्ही काय सरपंच म्हणून काम केलं हे मला 5 वर्ष दाखवा. काय कसं नाही सांगू बोलताना जवळ नाही बोलायचं. आता सांगा 5 तुम्ही कधी होता तरी बोलता तर तुमचं काही संबंध नाही. खुपली नसती आमच्या 5 वर्षात आम्ही कुणाला विचारत घेतला नाही. बाबा आम्हाला पाणी द्यायचे चांगला विषय डिसिजन घेतलं तुमच्या हातात विषय नाही. गरीब असं श्रीमंत नाही गरीब श्रीमंत नाही तर कोण झालं कोणच्या जातीचं मैदान वाटत नाही तिथं कोणचं यायचं नाही. सरपंच एका जो अधिकार नाही गावाचा मुख्य आहे तो. मग तुम्ही काय सांगता? आम्ही भेटलो सुद्धा नाही डोकून गेलेलं आपण मित्रच आपण केलं की झालं मग त्यावेळेस त्रास करत माझ्या गटाचा माझ्या भाऊ माझ्या नात्याचा आपण हे पाहू शकतो काय नाही भाऊ बाबा गटाराचं काम असलं रस्त्याचं काम असलं की व्यवस्थित सरपंच करतोय. काय सरपंच तुम्ही बोलायचे म्हणते नाही ते सरपंचाला बोलतोय. तुम्ही काय बोलताय? तुम्ही आहे का यात? मग कसं तुम्ही काय बोलताय? मी त्यांना बोलतो. बरोबर चालू आहे. आम्ही आमच्या लिंक केली ऐकून घ्या तुम्ही कुठली विकास कामं केली ते त्यांनी सांगा तुम्ही आणि त्यांनी कुठली केली ते सांगा. आम्ही सांगतो की आणि ग्रामपंचायतीला आराखडा पाहिजे गेले 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ग्रामपंचायती कुठली गावात कामं केली ती कुठं केली ती सांगा. ग्रामपंचायती मार्फत कुठली कामं ग्रामपंचायती मार्फत हे खंड बिंडांना बाजूला सोडा. मी भाऊ सांगतो ग्रामपंचायतीचा जो विकास निधी असतो त्याचा ठेकेदार हा सरपंच असतो. बरोबर आहे ना? मग सरपंच सरपंचाच्या अंडर कुणी कुणी कामं केली ते
दाखवा. ग्रामपंचायतीची कामं सांगा. सांगा ग्रामपंचायती आल्या का नाही? नंतर बसू. मला सांगितलं प्रश्न तुम्हाला काय गरज पडली दोघांना मग आपल्याला सरपंचाची बाजू घ्यायला? मला तुम्ही बाजू नाही घ्यायची. मी माझ्या माणसाला बोला पण तुम्ही बाजू घेता का? मी बाजू नाही घ्यायची. बाजू नाही घ्यायची. तुम्ही काय मी प्रश्न त्यांना विचारतोय. एक मिनिट सोन्या विकास कामासंदर्भात मी त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही बाजू घ्यायची का? मी काय- एक मिनिट माझ्या सरपंचाची बाजू घ्यायचा विषय नाही. विषय काय आहे, 2 वेळा झालं स्मशानभूमीचं काम स्मशानभूमीचं काम. स्मशानभूमीचं काम पहिलं मी केलेलं आहे. त्याचं online tender झालं. 15 ऑगस्टला मीटिंग झाली त्यासमोर सगळं सांगितलं. थांब. आता नको परत त्याच्यावर मला येणार नको. त्याला दादांची बॉडी बनवली का हो? होता तुम्ही त्यानंतर ऐका ना बरोबर तुम्ही बरोबर त्या दादांसह उच्चारेश्वर काम कुणी कुणाला द्यायचं नाही. बरं ठीक आहे ना कधी द्या तिथून पर्यंत आम्ही नारळ ठेवलं तुमच्यावर. हा ठीक आहे करतोय सोन्या चल करू दे. पण तुम्ही आजपर्यंत विचारलं काय यांनी आम्हाला त्या दादांना विचारलं का? थांबा 2 मिनिटं थांबा. अजून आपलं काम चालू आहे का नाही? अहो पण तिथं काय झालं तुम्ही जा, तुम्ही जा, नाही अरे सोने, ते- पुण्य बोलणं जायची. हो ऐका ना मग त्या दादांना ठरतो का की त्या दादांनी काम करून द्यायचं. पैसे कशाला दिले? बापू मी काय म्हणतोय अजून काम चालू आहे. 10 जणांनी त्यांच्या वेळेनुसार तिथं यावं बघावं सूचना कराव्या. दुसरं नाही मटेरियल घ्यायचं तरी ठरलं होतं की दादांना विचारून घ्यायचं. ऐकून घ्या. काय ठरलं होतं की दहाची बॉडी आहे का इथं? दहाची बॉडी आहे का इथं? ऐकून घ्या. काय तुम्ही म्हणताय भाऊसाहेब पण कोंडे येऊ नाही मटेरियल कोणी घेतलंय विचारा काम आम्ही का बापू खरं सांगतो स्मशानभूमीचं काम जे आता चालू आहे सुशोभीकरणाचं त्यावेळी सांगितलं होतं ज्याला द्यायचं त्याला द्या ऑनलाईन नाहीतर काम पाहिजे म्हणून काम केलं नाही. काय बोललो का? नाही मला काम पाहिजे म्हणून काम मी मागितलं नाही. मी गावासाठी आज मी काम करतोय. ऐक ना थांबा, एक मिनिट. सरपंच अंतर्गत ठेकेदार बरोबर करतो नेमतो. मग सरपंचाने गावचं पाणी असताना ठेकेदार नाही सांगायला पाहिजे ना. तिथं सहकार्य करा हे पाणी चांगलं लवकर येईल. आवडलं मला पण बोललं पाहिजे ना बोललं पाहिजे ना सरपंचाने. पाहिजे बोललंच पाहिजे ना. मग तो विषय कसा मांडला तुम्ही काय काय नाही होत आलंय, गावात आलंय, थांबवा आहे. गावात तू सांगा की तुम्ही हे अशीच बोलत बसणार. सांगा तुम्ही 3,20,860 रुपये खर्च झालाय. 15 वित्ताळातनं 2,04,713 रुपये आणि ग्राम पाणी पुरवठा निधीतनं 1,16,150. त्याच्यात कर्मचारी पगार पण आहे. कर्मचारी पगार सोडून किती खर्च झाला? एकत्र नको वेगळं सांगा. बायपरकेशन सांगा बायपरकेशन सांगा कसं कसं संतोषचं काही संबंध नाही. अन्न नको नको वेगळं सांगा. खर्च पगारावर किती झाला आणि हिचं ह्याच्यावर रिपेअरिंगवर किती झाला? हा बरोबर. खर्च वाचला. हा. पाणीपट्टी झाली आपली 1,21,000 जमा. त्यातनं खर्च आहे. नळ पाणी पुरवठा टाकी झाकण बसवणे 15,000 रुपये. पाणी टँकर बिल 12,000 पाणी सोडलं होतं पाठीमागं कधी यांच्या काळावरती. तिथलं 6,000 आमच्या रुपये. काळामध्ये त्यावेळेस सांगितलं म्हणजे आठ दिलं का त्या वर्षी 5 वर्ष दिलं. हिशोबात येणार 12 महिने. नाही 12 महिन्याचं म्हणतो ना माझा काळ 5 वर्ष पूर्ण झाला आहे. काय झालं नळ पाणी पुरवठा दुरुस्ती टेस्ट लाईटवर झाडं होती. ते झाडं तोडण्यासाठी आपण 4,430 रुपये दिलतो. नळ पाणी पुरवठा दुरुस्ती कर्मचारी पगार 15,000 रुपये दिला. नळ पाणी पुरवठा इलेक्ट्रिक दुरुस्ती 13,000 दुरुस्ती. नळ पाणी पुरवठा कर्मचारी दिवाळी 12,000 रुपये. नळ पाणी पुरवठा टाकी साफ करणे 6,400. सगळ्या टाक्या साफ कुठल्या जागा साफ केल्या? कुठल्या जागा साफ केल्या? साफ टाकी साफ केली का? काय झाले हे बाई आता 2-3 महिन्यापूर्वी गेली होती. 3 महिन्यापूर्वी केली नाही. टाकी
साफ करायची पद्धत असते या पद्धतीत केली का नाही ते मला सांगायचं सगळ्यात पूर्ण असते टाकी कुठल्या पद्धतीत साफ केली ते मला सांगायचं समोर बोला यांना बोला 2 महिने झाले ना टाकी साफ केली 2 महिन्यात लगेच टाकी खराब होती काय होणार का चला माहिती आमची टाकी आम्ही एक सांगतो टाकी साफ चेकिंग करायला लागली आता. टाकी साफ करण्याची पद्धत सांगतो काय त्या वाडीचे 4 पोरं गोळा करायची ते खराटीने साफ करायचे आणि त्यांना ते जेवण करायला काय ही पद्धत आहे काय तुमच्या टाकीमध्ये असं करून काय बनायचं काय झालं? ही पद्धत झाली का तुमची टाकी साफ करायची तुमच्याकडे कोण मशीन भेटली साफ करायला अहो 2 माणसं ऐका ना 2 माणसं मी काय म्हणतो 2 माणसं प्रॉपर कामाला दिवस हजेरी ठेवली व्यवस्थित काम करतील ना ती नाव सांगा की काय? विठ्ठल मोठा हिसाब केले टाक्यांचं भुसं पाठवलं ना. टाकी साफ केलेलं मान्य नाही कुणाला मान्य नाही पैसे गेले तर मान्य नाही. एक मिनिट भाऊ वाडीच्या लोकांच्या नावाने काढायचे त्यांनी काढले त्यांनी साफ केली का आणि आमचं पैसे एक मिनिट त्यांनी काढले साफ केली का मग त्यांनी तो एखादा काम करता त्याच्यावर घेऊन लोकांनी साफ करायचे फोन घेऊन साफ करतात का टाक्या मग अहो तुम्ही 5,000 रुपये दिले असते ना आजच्या टाक्या साफ झाल्या असत्या गोष्टी का तुम्ही टाक्या बांधल्यामध्ये गोष्टी सांगा टाक्या दुरुस्त करायला लागली. गोठले का कधी सिमेंट लावलंय का थांबा जरा ऐकायचं आहे जरा. मजुरी पाणी नाही